राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बेबनावाची। अजित पवारांच्या पश्चात आपण सातत्यानं पाहतोय की विलीनीकरणाचा विषय हा पूर्णपणे बाजूला सारला गेलेला आहे, पण त्याचबरोबर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ही एक प्रकारे सातत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती आरोप करताना पाहायला मिळते आहे। 27 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून, आणि याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या दरम्यान पक्षाच्या घटनेमध्ये बदल करण्यात आल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदेंनी केलाय। अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल हा पक्षाच्या घटनेमधनं काढला गेल्याचा आरोप झाला, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सगळे आरोप फेटाळून लावले। पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन राबवलं जात असल्याचा गंभीर आरोप सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवरती केलाय। माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं, तर सूरज चव्हाणांनी रोहित पवारांनी पक्षाच्या बदनामीसाठी 5 कोटी रुपये मोजल्याचा घणाघाती आरोप केलाय। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद नेमका कोणत्या वळणावरती जाणार हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडनं हे इलेक्शन कमिशनला देण्यात आलं। त्याच्यामध्ये सह्या कोणाकोणाच्या आहेत? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव, की त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, हे बदलण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जे कार्याध्यक्ष असतील, नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट, यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील। पण रोहित पवारांकडनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदनामीचा प्रयत्न सुरू असून पक्षाच्या बदनामीसाठी त्यांनी एजन्सीला 5 कोटी रुपये दिल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी केलाय। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल, यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही, तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। तर अजित पवारांच्या पश्चात जेव्हा राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांची निवड झाली, तेव्हा या निवडी दरम्यान राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला, तर सूरज चव्हाणांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। मला पण काल कळलेलं आहे की पक्षाच्या घटनेमधून 2 या ठिकाणी बदल करण्यात आले। त्या बदलामध्ये अल्पसंख्याक आणि ओबीसी हा रद्द करण्यात आलेला कळतोय। पक्ष विभाजन झाल्यानंतर सुद्धा अजितदादांनी प्रामुख्याने ती काळजी घेतली होती की त्यांनी आपली भाजपचे झालेला अलायन्स असताना सुद्धा त्यांनी स्वतःची एक ओळख ही पुरोगामी विचाराचीच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1, त्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे। हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। तर पक्षाच्या घटनेसंदर्भात सातत्याने जे आरोप सुरू आहेत त्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाचा संपादकीय कार्यक्रम कॉफी विथ कौशिक मध्ये काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। आज कोणीतरी एका महाभागाने असं सांगितलं की आम्ही दिलेल्या घटनेमध्ये एससी, एसटी, ओबीसी याचा उल्लेखच नाही। 27व्या पानावरती फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, 28व्या पानावरती आहे, आपल्याकडे मी पाठवतो, आपण बघा। पण सोयीस्कररित्या एकच पान वाचायचं आणि दुसरं पान वाचायचंच नाही, आणि त्याच्यामुळे आमच्याबद्दल मनात
संबंध महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण करायचं, हे जे काही विकृत घाणेरडं राजकारण चाललंय याचा पर्दाफाश आजच झाला, कारण ते दाखवण्यात आलं. हे जे काही जोडलं जात आहे आता अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, पहिल्या दिवशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी बारामतीला घोषित केलं सीआयडीची इन्क्वायरी. त्या खात्याचे मंत्री राम नायडू आणि मुरलीधर मोहोळ बारामतीला आले, तिथेच त्यांनी ती स्वायत्त संस्था आहे त्याची चौकशी घोषित केली. मी तिसऱ्या दिवशी ज्याला पहिल्यांदा माध्यमाशी बोललो कराडला, तिथे म्हटलं की चौकशी घोषित केली, ताबडतोब चौकशी यावी. पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.